सो वेलकम टू माय ब्लॉग एवरीवन। ढेबे टीचर की ब्लॉग में आप सभी का तहे दिल से मोस्ट वेलकम है। आज का ब्लॉग पूरा देखना। मैं मराठी में ब्लॉग लेने वाली हूँ, फिर भी आप सभी लोग देखना ज़रूर। तर आज आमच्या घरी आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आणि सगळ्यांच्या घरीच असतो जानेवारी महिन्यात, म्हणजे संक्रांतीचा सण झाल्याच्या नंतर हळदी कुंकवाचे कार्यक्रम चालू होतात प्रत्येकाच्या घरी। मला काही जास्त टाईम भेटला नाही हळदी कुंकवासाठी डेकोरेशन वगैरेसाठी। मी सिंपलचं हळदी कुंकू केलेलं आम्ही। तर हे डेकोरेशन पाहू शकता, हे डेकोरेशन माझ्या मुलीने केलेले आहे आणि मी क्लास घेत होते त्याच्यानंतर आम्ही हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम केलेला आहे। तर आजचा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा माझ्या चॅनलला। आणि अशा प्रकारे मी हळदी कुंकवासाठी तयार झालेली आहे। तर आजचा ढेबे टीचरांचा लुक तुम्हाला कसा वाटलेला आहे तो पण तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून धन्यवाद। तुम्ही खूप सारं भरभरून इतकं सारं प्रेम दिलेलं आहे की म्हणजे ते शब्दात व्यक्त होणार नाही आहे। तर मी हळदी कुंकवासाठी तयार झालेले आहे आणि हा पिवळा कलर माझ्यावर कसा दिसत आहे तो पण मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इकडे पाहू शकता हळदी कुंकवासाठी इथे डेकोरेशन केलेलं आहे, रांगोळी वगैरे काढलेली आहे। खूप सिंपल असं डेकोरेशन केलेलं आहे खूप शॉर्ट टाईममध्ये। आणि त्यानंतर ह्या डेकोरेशन झालं, रांगोळी वगैरे काढून झाली, मी पूर्ण आवरून तयार झाल्याच्या नंतर मग 7च्या नंतर संध्याकाळी 7च्या नंतर आमच्या इथे हळदी कुंकू होतं। जास्त काही मी सगळ्यांबरोबर फोटो व्हिडिओ काढलेले नाही आहेत। आणि ज्या सगळ्या लेडीज बायका हळदी कुंकवाला येतात त्यांच्यासाठी आम्ही असं मसाला दूध वगैरे बनवलेलं होतं आणि ज्या बायका येतात त्यांना मसाला दूध देऊन हळदी कुंकू लावून वाण पण वाटलेले आहेत। आणि तुम्ही पाहू शकता इथे बऱ्याच लेडीज बऱ्याच बायका हळदी कुंकवाला आलेल्या आहेत। आणि हा माझा आजचा लुक आहे आणि ही माझी जाऊबाई आहे। तर इकडे आणि आज माझ्या जाऊबाईचा लुक कसा आहे म्हणजे सविताचा लुक कसा आहे तो पण सांगा। दोघींनी मॅचिंग केलेलं, म्हणजे दोघींनी पण येल्लो कलरची साडी नेसलेली होती। बऱ्याच लोकांना यूट्यूबवर वाटतं की मी एकटी राहत असते, पण असं नाही आहे। माझी पूर्ण फॅमिली आहे, फुल फॅमिली आहे। जाऊबाई, दीर, सासू सासरे, माझी 2 मुलं आणि जाऊबाईचा मुलगा, असे आमची फुल फॅमिली आहे। इथे वैशाली आत्या आहेत, तर या चुलत आत्या आहेत माझ्या शेजारी ज्या उभ्या आहेत त्या। आणि इथे ज्या रुक्साना आत्या पण आहेत, आमची कल्पना पण आहे आणि बऱ्याच बायका हळदी कुंकवाला आलेल्या। मी सगळ्यांसोबत व्हिडिओ वगैरे काढलेला नाही आहे, पण थोड्या बायकांबरोबर व्हिडिओ काढलेला आहे। या आमच्या सासूबाई आहेत ज्या पिंक कलरची साडी घातलेली आहे आणि या रुक्साना आत्या आहेत, आमच्या शेजारीच राहतात त्या पण। आणि कोणाकोणाच्या घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम जानेवारी महिन्यात असतो त्यांनी नक्की कमेंटमध्ये मला चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। इथून पुढे तुम्हाला असेच छान ब्लॉग पाहायला भेटतील, तर नक्कीच सबस्क्राईब करा। त्यानंतर आम्ही बरेच असे फोटो काढलेले आहेत मेमरी कलेक्ट करण्यासाठी। त्यानंतर इथे पाहू शकता हे माझे सासू सासरे आहेत, सास ससुर हे मेरे। इथे पाहू शकता बाबा आईंच्या डोक्यामध्ये गजरा माळताना आम्ही एक व्हिडिओ शूट केला। त्यानंतर इथे पूजा आणि स्वातीताई हळदी कुंकवाला आलेल्या आहेत आणि ही रेश्मा आहे आणि ही अनिता आहे। ह्या दोघी माझ्या चुलत जावा आहेत, त्या पण हळदी कुंकवाला आलेल्या आहेत आमच्या इथे। आणि सगळ्यात बेस्ट आणि भारी आमच्या आईंचा लुक दिसत आहे। तर खरंच आमच्या सासूबाईंचा लुक आजचा कसा आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता। आणि इथे शिवांश आहे पूजाचा मुलगा। आणि त्यानंतर सगळ्यांसोबत मजाक मस्ती चालू होती, गप्पा वगैरे, कारण खूप दिवसातून मी या सगळ्यांना भेटत होते आणि खूप दिवसातून भेटल्यामुळं आम्ही बऱ्याचशा गप्पा वगैरे मारलेल्या आहेत। क्लासमुळे यूट्यूबमुळे मला कुठेही जायला भेटत नाही, म्हणजे कोणत्याही फंक्शनला जास्त जायला टाईम भेटत नाही, त्यामुळे आज मी सगळ्यांसोबत गप्पा मारत आहे। आणि आजच्या कार्यक्रमाच्या वेळेस पण मी क्लास संपल्याच्या नंतर म्हणजे 8 वाजल्याच्या नंतर हळदी कुंकू घेतलेलं आहे। तर आज पण इतका काही टाईम भेटलेला नाही आणि डेकोरेशनचं वगैरे सगळं माझ्या मुलीनेच केलेलं आहे। तर आजचा माझा लूक जाऊबाईचा म्हणजे सविताचा लूक कसा होता ते मला कमेंटमध्ये। आणि माझा स्वभाव असा आहे की आपण आहे त्या परिस्थितीमध्ये खुश राहायचा प्रयत्न करायचा। जैसे भी है हम वैसे ही खुश रहने की कोशिश करनी चाहिए, क्योंकि दुख तो क्या बोल कर नहीं आते, अचानक से ही आते हैं।
तो जो खुशी के पल है, तर जे आनंदाचे दिवस आहेत ते सगळ्यांनी छान जगले पाहिजेत, कारण हे जीवन पुन्हा नाही आहे. मी तर सगळ्यांना हेच सांगत असते की हे जीवन पुन्हा नाही आहे. सगळ्यांनी आनंदात राहा, खुश राहा, हॅप्पी राहा. आहे तो क्षण मनसोक्त जीवन छान जगून घ्या. स्वतःच्या आवडीनिवडीला प्राधान्य द्या. फिरायला जा, फिरून घ्या बाहेर. हे जग सुंदर आहे. कधी कधी मित्रमैत्रिणींमध्ये पण जा. स्वतःचं मन मोकळं करा. आयुष्यभरासाठी संसार तर असतोच बायकांना, पण त्यातूनही स्वतःसाठी टाईम काढणं पण खूप महत्त्वाचं असतं. कारण आपण आपल्यासाठी कधीच जगत नाही, आपण सतत आपल्या फॅमिलीसाठी जगत असतो. म्हणून स्वतःसाठी टाईम काढून स्वतःसाठी जगायला शिका. स्वतःच्या आवडीनिवडींना जपा. चूल आणि मूल हे तर बायकांच्या जणू काही पाचवीला पुजलेलंच असतं. कायम स्वयंपाक, हे घरातली कामं हे ते सतत चालत राहणारी. पण बायकांनी स्वतःसाठी जगणं पण खूप गरजेचं आहे. आणि हळदी कुंकवाच्या निमित्ताने आमच्याकडे इतक्या सगळ्या लेडीज आलेल्या होत्या आणि ह्या माझ्या नणंदबाई आहेत, माझ्या शेजारी आहेत त्या. आणि या साईडला नणंदबाईचे जाऊबाई आहेत, म्हणजे छायाताई आणि ज्योतिताई आहेत ह्या. त्यानंतर सविता आणि आम्ही ठरवलं थोडंसं फोटो सेशन करायचं. म्हणून असंच काहीतरी टाईमपास म्हणून सविता आणि मी, म्हणजे माझी जाऊबाई आणि मी फोटो क्लिक केलेले आहेत. कसे वाटले नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि या सगळ्यांनी मसाला दूध प्यायला, एकदम यम्मी. त्यानंतर मी माझं थोडंसं फोटो सेशन केलेलं आहे, कारण मी साडी वगैरे काही रोज नेसत नाही, कधीतरी साडी नेसत असते. त्यामुळं मी इथे फोटो सेशन केले. आजचा व्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. थँक्यू फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.